थंडी वाढली की लेग क्रॅम्प्स येण्याचं प्रमाण वाढतं. बऱ्याच जणांना तर इतर सीझन्समध्ये देखील अगदी उन्हाळ्यात सुद्धा लेग क्रॅम्प्स येतात. तर या लेग क्रॅम्प्सची काय कारणं आहेत आणि याच्यावरती काय उपचार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीज फिजिओथेरपी क्लिनिक. लेग क्रॅम्प्स म्हणजेच पायात गोळे येणे, पाय ताठणे, नसेवर नस चढणे किंवा वात येणे असं आपण ज्याला म्हणतो ते म्हणजेच लेग क्रॅम्प्स. आधी जाणून घेऊयात की हे लेग क्रॅम्प्स का येतात. याच्या कारणांमध्ये पहिलं कारण आहे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, म्हणजेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम या इलेक्ट्रोलाइट्सचा जर आपल्या शरीरामध्ये इम्बॅलन्स झाला तर लेग क्रॅम्प्स येऊ शकतात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे डिहायड्रेशन. पाणी कमी पिलं गेलं तरी देखील लेग क्रॅम्प्स येतात, किंवा पाणी जर बाहेर जास्त फेकलं गेलं आपल्या शरीरातून आणि त्याच्यामुळे डिहायड्रेशन झालं तर त्याच्यामुळे देखील लेग क्रॅम्प्स येऊ शकतात. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मसल फटीग, म्हणजेच आपला स्नायू थकतो. काय होतं, काही लोकांचा मसल्सचा वापर एवढा जास्त असतो आणि त्या प्रमाणात त्या स्नायूंची बळकटी नसते, त्यामुळे ॲक्टिव्हिटीज नंतर त्यांचा तो स्नायू थकतो. उदाहरण द्यायचं झालं तर बरेच सिनियर सिटीजन्स काय करतात, 5 ते 6 किलोमीटर चालायला जातात, पण त्यांच्या चालण्यासाठीचे जे स्नायू असतात त्याची ताकद, त्याची स्ट्रेंथ जी असते ती तेवढी ऑप्टिमल नसते आणि त्यामुळे त्यांचा मसल थकतो आणि तो क्रॅम्पच्या स्वरूपात आपल्याला सिम्पटम्स देतो. पण आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे मसल स्ट्रेंथ वाढवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही चाला 5 ते 6 किलोमीटर, नो प्रॉब्लेम, पण त्या प्रमाणात तुमच्या पायांची मसल स्ट्रेंथ आहे का हे बघणं गरजेचं आहे. त्यामुळे मसल फटीग हा एक खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे मसल क्रॅम्प्समध्ये. आणि युजली हे जे मसल क्रॅम्प्स आहेत मसल फटीगमुळे येणारे, ते रेस्ट टाईमला, म्हणजे जेव्हा आपण बसून असतो किंवा रात्री झोपून असतो त्यावेळेला जास्त येतात. पुढचं कारण म्हणजे नर्व कॉम्प्रेशन. बऱ्याच वेळेला आपली जर कमरेतली, मणक्यातली नस जर दबली गेली असेल, फॉर एक्झाम्पल सायॅटिक नर्व जर कॉम्प्रेस झाली असेल तरी देखील मसल क्रॅम्प्स येऊ शकतात. त्याच्यानंतरचं कारण म्हणजे काही मेडिकल कंडिशन्स, जसं की कुणाला ॲनेमिया असेल, हायपोथायरॉइडिझम असेल किंवा काही रक्तवाहिनीशी निगडीत आजार असतील तर त्यांना देखील मसल क्रॅम्प येऊ शकतात. आणि शेवटचं कारण ते म्हणजे मेडिकेशन्स. काही मेडिकेशन्सचा देखील साईड इफेक्ट म्हणून लेग क्रॅम्प्स येऊ शकतात, जसं की बीपीसाठी काही डायुरेटिक्स दिले जातात किंवा काही स्टॅटिन मेडिसिन्स दिले जातात, त्याच्यामध्ये देखील तुम्हाला लेग क्रॅम्प्स येऊ शकतात. आता याच्यावरती काय उपचार आहेत हे आपण बघूया. तर त्याच्यातलं पहिलं म्हणजे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स जे आहे त्याच्यावरती काम करणं. प्रॉपर इलेक्ट्रोलाइट रिच फूड आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये काय काय येतं, तर त्याच्यामध्ये आपला बनाना येतो, नारळ पाणी येतं, पालक येतं, त्याचप्रमाणे काही सी फूड्स, त्याचप्रमाणे तुम्ही नट्स, हे सगळ्या गोष्टी घेऊ शकता ज्यामुळे तुमचं इलेक्ट्रोलाइट बॅलन्स मेंटेन राहील. कॅल्शियमसाठी तुम्ही नाचणी, दूध, दही ह्या सगळ्या गोष्टी घेऊ शकता. दुसरं महत्त्वाचं म्हणजे स्टे हायड्रेटेड, म्हणजेच पुष्कळ व्यवस्थित पाणी प्या, जेणेकरून आपल्याला डिहायड्रेशनमुळे जे मसल क्रॅम्प्स येतात ते नाही येणार. तिसरं ते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित प्रॉपर एक्सरसाइज करायचा आहे, स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथनिंग प्रकारचा. म्हणजे काही वेळेला काय होतं की मसल टाईट असतो त्यामुळे पण लेग क्रॅम्प येतो, तर त्या केसेसमध्ये तुम्हाला स्ट्रेचिंग प्रकारचा एक्सरसाइज करायचा आहे. आणि जसं की मी आधीच एक्सप्लेन केलं तुम्हाला की मसल फटीगमुळे तुम्हाला लेग क्रॅम्प्स येत आहेत, तर त्या केसेसमध्ये तुम्हाला स्ट्रेंथनिंग काइंड ऑफ एक्सरसाइजेस करायचे आहेत. पण हे तुम्हाला कोण सांगू शकेल, तर तुमचे फिजिओथेरपिस्ट तुम्हाला सांगतील की तुमच्या मसल क्रॅम्पसाठी तुम्हाला स्ट्रेचिंग एक्सरसाइज करायचा आहे की तुम्हाला स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला ओव्हर एक्झर्शन देखील टाळायचं आहे. म्हणजे तुम्हाला जर माहिती आहे तुम्हाला आता सध्या खूप फ्रिक्वेंटली क्रॅम्प्स येत आहेत, तर त्या स्नायूला ओव्हर एक्झर्ट म्हणजे जास्त त्याला ताण देणं टाळा. आणि या सगळ्या गोष्टींमुळे जर फरक नाहीच पडला तर मी निश्चित तुम्हाला सजेस्ट करेन की फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्या. त्यामुळे तुमच्या कुठल्या मसलमध्ये, कुठल्या स्नायूमध्ये प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला फाइंड आउट करून त्याच्यावरती काम करता येईल. आणि समजा लेग क्रॅम्प्स आलेच आपल्याला, रात्रीतनं आले किंवा दिवसा जरी आले तरी काय करायचं आहे, पाय असे लांब करून बसायचं आहे आणि पायाचे पंजे पूर्ण तुमच्याकडे ओढायचे, पूर्ण खाली घ्यायचे, पूर्ण वर घ्यायचे, पूर्ण खाली घ्यायचे. त्याचप्रमाणे सेकंड स्टेपमध्ये असा एखादा बँड घ्या, किंवा बँड नसेल तुमच्याकडे तर ओढणी वगैरे घेतली तरी सुद्धा चालणार आहे, किंवा टॉवेल घ्या. तो बँड असा पायाला घ्यायचा आहे आणि पायाला तुमच्याकडे ओढायचं आणि शक्य असल्यास थोडासा पायाचा वर उचलायचा. 10 आकडे मोजेपर्यंत धरून ठेवायचं. तुमच्या पोटरीला छान ताण येईल आणि त्याच्याने सुद्धा तुमचा क्रॅम्प कमी होईल.
त्यानंतर तुम्ही काय करू शकता की तुम्हाला उभं राहायचंय, उभं राहून तुम्हाला असे काफ रेजेस करायचे आहेत. त्याचप्रमाणे समजा तुम्हाला या पायाला क्रॅम्प आला असेल तर तुम्हाला पूर्ण बॉडी वेट या पायावरती शिफ्ट करायचंय आणि याच्यावरती याचं वजन टाकायचंय. याच्याने देखील आपला क्रॅम्प कमी व्हायला मदत होते. या प्रकारे आपल्या मसल क्रॅम्प्सचं कारण ओळखा, त्याच्यावरती काम करा आणि त्याचप्रमाणे मी ज्या एक्सरसाइजेस सांगितल्यात त्या अगदी बेसिक आहेत, त्या एक्सरसाइज चालू करा आणि पुढच्या एक्सरसाइजेससाठी मात्र तुमच्या जवळच्या फिजिओथेरपिस्टना संपर्क करा अथवा तुम्ही आम्हाला या नंबरवर ऑनलाईन देखील कन्सल्ट करू शकता.